नमस्कार. जॉब माझ अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर जॉब माझ अपडेटवर आजची जॉब अपडेट ही बजाज ऑटो क्रेडिटमध्ये सेल्स ऑफिसर अप्रेंटिसशिप प्रोग्राम व एक्झिक्युटिव्ह ट्रेनी अप्रेंटिसशिप प्रोग्राम या पदासाठी जे आहेत ते जागा निघालेल्या आहेत. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो BFSI नावाची एक संस्था आहे. तर त्या संस्थे थ्रू विद्यार्थी मित्रांनो अप्रेंटिसशिप प्रोग्रामची जे ते जाहिरात निघालेली आहेत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुमची जी लिंक असेल ती 6/12/2025 ते 31/12/2025 हे फॉर्म भरण्याची लिंक असणार आहेत. त्यासाठी तुमची जी अप्लिकेशन फी असणार आहे ती ₹100 इतकी असणार आहेत. आणि त्यासाठी तुम्हाला स्टायपेंड म्हणून 1 वर्षासाठी हे 22,000 ते 29,000 रुपये इतका पगार जो आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहेत. एक्झिक्युटिव्ह ट्रेनी आणि सेल्स ट्रेनी या दोन्ही पदासाठी सारखीच क्वालिफिकेशन आहेत आणि सारखेच जे आहेत ते स्टायपेंड असणार आहेत तुम्हाला. तर आता आपण डिटेल त्याची माहिती बघूयात. तर बघा याच्यामध्ये अप्रेंटिसशिप ट्रेनी जो आहे तो DMS म्हणून म्हणजेच कलेक्शनसाठी ती पद असेल, म्हणजे कलेक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून, ज्यामध्ये तुम्हाला एनी ग्रॅज्युएट आणि सेल्ससाठी एनी पोस्ट ग्रॅज्युएटवाले विद्यार्थी जे आहेत ते फॉर्म भरू शकतात. इथे यासाठी तुम्हाला सिलेक्शनसाठी मिनिमम जो स्क्रीनिंग करण्यासाठी तुमचं ॲप्लिकेशन मिनिमम क्रायटेरिया तुमच्याकडे 10वी 12वी आणि ग्रॅज्युएटमध्ये तुम्हाला मिनिमम 50% मार्क असणे आवश्यक आहेत. तरच तुम्ही याला अप्लाय करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त इथं तुम्ही बाकीचे जो क्रायटेरिया आहे तिथे तुम्ही बघू शकता व्हिडिओ पॉज करून. आणि याची जी काही PDF ची जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो ते मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करून देईल. सोबतच तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असणं आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन हे मॅन्डेटरी असेल तुम्हाला. आणि तुमच्याकडे स्वतःची 2 व्हीलर असणे आवश्यक आहेत, कारण हा जॉब हा फील्ड वर्क असणार आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला बाईक अत्यावश्यक असणारच आहेत. तर इथे बघा तुम्हाला इथे कलेक्शन डिपार्टमेंटमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे जागा आहेत. यामध्ये बघा इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 3 लोकेशनला इथे जागा आलेल्या आहेत, ज्यामध्ये एक मुंबईमध्ये, दुसरा जळगाव आणि तिसरं अमरावती या 3 ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथे जागा निघालेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त कलेक्शनसाठीच जे आहेत ते जागा आहेत. सेल्स डिपार्टमेंटमध्ये सेल्ससाठी तुम्हाला इथे महाराष्ट्रामध्ये जागा नाहीत. तर तुम्ही जर इच्छुक असाल आणि तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्ही या कलेक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्ही इथे जॉब करू शकता. तर या 3 लोकेशनपैकी तुम्हाला जिथे कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. यासाठी फॉर्म कसा भरायचा आणि हा फॉर्म कुठून भरायचा याबद्दल आपण पुढे बघूच. तर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे बघा आपल्याला ह्या ॲप्लिकेशनला फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या गुगलवर BFSI असं सर्च करावं लागेल. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला जे काही पहिलं जे पेज असेल, पहिलीच जी लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्याच्यावर क्लिक करून जे ते ती लिंक ओपन करायची आहेत. आणि नंतर तर बघा अशा प्रकारे तुमचे जे आहेत तुम्ही गुगलवर BFSI टाकल्यानंतर अशा प्रकारे तुमचं पेज ओपन होईल. यामध्ये पहिल्याच जे काही लिंक आहे वरची, ह्या पहिल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट या पेजवर तुम्ही येऊन जाल. येथे आल्यानंतर येथे या राईट साईडला इथे एक बार दिला आहे. या सर्च बारवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी या प्लस आयकॉनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर बघा इथे तुम्हाला अप्रेंटिसशिप अपॉर्च्युनिटी, जॉब अपॉर्च्युनिटी आणि बिझनेस अपॉर्च्युनिटी दिलेले असेल. यापैकी तुम्हाला अप्रेंटिसशिप अपॉर्च्युनिटीवर क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या ठिकाणच्या अपॉर्च्युनिटीज आलेल्या आहेत
अप्रेंटिसशिपच्या तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तुमची डिटेल माहिती तिथे जाऊन जाऊन तुम्ही घेऊ शकता. बघा इथे हिंदुजा ग्लोबल सोल्युशनसाठी सुद्धा इथे जाहिरात आलेली आहेत. तर याला सर्वप्रथम आपल्याला अप्लाय कसं करायचं आहे तर ते बघून घ्या तुम्ही. अशा प्रकारे तुम्ही तिथे माहिती घेतल्यानंतर इथे बघा, इथे वरती रेड ब्लॉकमध्ये बघा इथे BFSI एम्प्लॉयमेंट एक्सचेंज पोर्टल दिलेलं आहे. या बॉक्सवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन पोर्टलवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डायरेक्ट या पेजवर याल. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे कॅन्डिडेट लॉगिनचं पेज ओपन होईल. इथे आल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम तुम्हाला इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. या रजिस्ट्रेशन बटनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर इनडायरेक्टली तुम्ही या पेजवर याल. इथे आल्यानंतर तुम्हाला इथे संपूर्ण माहिती भरून तुम्हाला इथे सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला पुन्हा त्याच वेबसाईटवर जाऊन तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिनवर जायचं. तिथे जाऊन तुम्ही तुमचं जे काही रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड टाकून तुम्ही ते लॉगिन करायचं. लॉगिन केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं जे आहे ते पेज ओपन होईल. येथे आल्यानंतर तुम्हाला इथे बघा बजाज ऑटो क्रेडिट सेल्स ऑफिसरचं इथे सर्वप्रथम तुम्हाला एक ब्लॉक दिसेल. त्यानंतर याच्या खाली यायचं. याच्या खाली आल्यानंतर इथे बजाज ऑटो क्रेडिट एक्झिक्युटिव्ह ट्रेनी या ब्लॉकवर इथे यायचं. इथे बघा इथे कलेक्शन एक्झिक्युटिव्ह म्हणून तुम्हाला पोस्ट दिलेली आहेत आणि इथं जाऊन तुम्ही बघा इथे व्ह्यू डिटेल अपॉर्च्युनिटी, इथे जाऊन तुम्ही तुमचं PDF डाउनलोड करून तुम्ही त्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता. आणि तुम्हाला अप्लाय जर करायचं असेल तर तुम्हाला इथे सर्वप्रथम इथे अप्लाय नाववर क्लिक करायचं आहे. अप्लाय नाववर क्लिक केल्यानंतर तुम्ही याला जायत विद्यार्थी मित्रांनो ते अप्लाय करू शकता. आणि सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो याला अप्लाय करायच्या आधी तुम्हाला NAT किंवा NAPS NAPS या पोर्टलवर जाऊन सुद्धा तुम्हाला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करायचं असेल, रजिस्ट्रेशन करावं लागेल. तर तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या गुगलवर जाऊन तुम्ही NAT या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता किंवा तुम्ही NAPS या पोर्टलवर जाऊन सुद्धा तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. कारण पूर्ण फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला NAPS आणि NATSवर जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि त्याचा जो ID आहे विद्यार्थी मित्रांनो तो तुम्हाला या फॉर्ममध्ये तुम्हाला भरावा लागणार आहे. त्याच्यामुळे येथे फॉर्म भरायच्या आधी सर्वप्रथम तुम्ही NAPS आणि NATवर जाऊन जे आहे तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आणि तिथे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो रजिस्ट्रेशन नंबर घेऊन इथे जाऊन तुम्ही इथे अप्लाय करू शकता. तर रजिस्ट्रेशन नंबर घेतला की तुम्ही इथे अप्लाय नाववर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोरील बाकीची जी माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो ते फॉर्म भरायची आणि त्यानंतर तुम्हाला 100 रुपयाचं पेमेंट करून तुम्ही तो फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारची ही अपॉर्च्युनिटी होती आणि तुम्हाला फक्त आणि फक्त कलेक्शन एक्झिक्युटिव्हसाठीच तुम्ही इथे फॉर्म भरू शकता. सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी तुम्ही फॉर्म भरू शकणार नाहीत कारण महाराष्ट्रामध्ये त्याची जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते जागा नाही आहेत. तर अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.